होती टप्प्याचा चेंडू समजला नाही नागेशला चेंडू गेला सर्वोच्च रक्षकाच्या हातामध्ये पहिला चेंडूची सांगता होते रेंढाव चेंडू युवराज पुढचा चेंडू टाकण्यासाठी तर मात्र सुंदर फटका आला फटक्यावरती एक धाव मिळते दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो प्रयत्न नाकारतोय एक धावेने संघाचं खातं बोलतोय नागेश लेफ्ट हँड बॅट्समन निहार एक सुंदर फटका खेळलाय वरच्या दिशेने फटका खेळलाय चित्ररक्षक तैनात आहे सुंदर चित्ररक्षण होतं दोन धावा काही रोखू शकले नाही तिसऱ्या धावेचा प्रयत्न चेंडूवरती टोटल 3 धावा मिळत आहेत 3 धावांनी संघाचं खातं त्यातील शेवटचे 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पुढचा चेंडू सामोर जातो नागेश आता मात्र एक उंच फटका आलाय चित्ररक्षक तैनात आहे सुंदर खेळ होणार होती परंतु चित्ररक्षण थोडीशी चूक झाली आहे चेंडूवरती मिळते एकच धाव एक धावेने समाधान मानतात दोन्ही फलंदाज निहार सुंदर फटका उलट चेंडू होता पण पुरेपूर फायदा उचलला नाही चेंडूचा फटक्यावरती मिळते एकच धाव सामोर जायचं नागेश आता मात्र एक सुंदर चेंडू एक टप्प्याचा चेंडू समजला नाही नागेशला चेंडू सरळ गेला एसी रक्षकाच्या हातामध्ये पंचशतक समाप्तीचा इशारा देत आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघ धाव सध्या पोहोचली आहे 6 या आकड्यावरती सुंदर गोलंदाजी मानावी लागेल शुभम सामोर चालतो निहार पाहूया शुभमचा पहिला चेंडू एक सुंदर चेंडू तेवढा सुंदर फटका देखील खेळलाय निहारने क्षेत्ररक्षक तैनात आहे सुंदर क्षेत्ररक्षण करतायत अलमत संघाचे क्षेत्ररक्षक पण ते धाव काही रोखू शकले मार्गाची पुस्तक घेऊन टाकण्यासाठी सामोर चालतो नागेश मात्र एक सुंदर फटका पाहिलं छोटी खेळलेला फटका चित्ररक्षक आहे 2 धावा काही रोखू शकले नाही या 2 धावांनी संघाचं धावसंख्येत भर संघाची धावसंख्या पोहोचली आहे पंचा सामोर जायचे नागेश आता मात्र नागेशच्या बॅट मधून आलेला उंच फटका चित्ररक्षक तैनात आहे आणि झेल होते अप्रतिम असा झेल झालाय संघाला लागलेला पहिला फटका नागेशच्या स्वरूपात मात्र सुंदर अचूक टप्प्याचा चेंडू फलंदाज थोडासा बीट झालाय चेंडू समजला नाही फलंदाजाला पुन्हा एकदा एक निकाल चेंडू सांगते होते चेंडू समजत नाही लिखिलेला सुंदर गोलंदाजी मागची सामोर जातो शुभम पुढचा चेंडू आणि आता मात्र निखिलच्या बॅट मधून आलेला सुंदर फटका तेवढं सुंदर चित्ररक्षण देखील येते धावा काही रोखू शकले नाहीत पंचांना निर्णय द्यायचा आहे रनआउटची चांगली होती पण ते काय निर्णय देत आहेत सुंदर चेंडू थोडं बाहेर आलाय पंच अनुप जाधव वाईटची सांगता करतायत निहार मात्र एक सुंदर चेंडू होता तेवढा सुंदर फटका देखील खेळलाय निहारने एक धाव मिळते चेंडूवरती मात्र एक सुंदर फटक्यावरती चित्ररक्षक तैनात आहे सुंदर चित्ररक्षण होतंय दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता पण प्रयत्न मात्र नाकारतोय निखिल पुढचा चेंडू सामोर जातो निहार एकदा शेवटी धाव मिळवण्यात दोन्ही फलंदाजांना यश मिळते हा चेंडू वाईट देखील असेल त्यामुळे पहिल्या इनिंगची सुरुवात आहे म्हणून तुझे मार करते आहे हर्ष पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू आलाय इष्टिकच्या बाहेर पंच अनुप जाधव वाईटची सांगता करतात पुन्हा एकदा गावात तर धाव मिळते पुन्हा एकदा पाळा रेड करून हर सामोर जायचं देखील आता मात्र एक सुंदर चेंडू चेंडूवरती टोटल मिळत आहेत 3 धावांनी संघाचा धावा संख्येत भर पडाचकडे बॉलिंग मार्कवरती दिसतोय हर सामोर जायचो निहार
तर मात्र सुंदर चेंडू अचूक स्वरूपाचा अचूक टप्प्याचा चेंडू चेंडू गेला होता एसलेक्टरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा हर्ष हार. आता मात्र एक सुंदर पटका खेळलाय. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुंदर क्षेत्ररक्षक होते परंतु एक धाव काही रोखू शकले नाही क्षेत्ररक्षक. एक धाव मिळते चेंडूवरती. निखिल सामोरे जायचं हर्ष. आता मात्र निखिलच्या बॅट मधून आला एक उंच फटका. चेंडू गेलाय सरळ पुन्हा पार. या सामन्यातील पहिला षटकार खणखणीत. निहार लेफ्ट हँड बॅट्समन निहार 3 ओव्हरला 26 झाले ना. सुंदर गोलंदाज आहे शुभम. आता मात्र एक उंच फटका आलाय. चेंडू गेलाय सरळ पुन्हा पार. 4 धावांसाठी खणखणीत षटकार. शुभम माफ करा. पुढचा चेंडू सामोर चालतो निहार. पुन्हा एकदा निहारच्या बॅट मध्ये आलेला उंच फटका. थोडंसं नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडूची दिशा भरकटते. शुभम पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. आता मात्र एक सुंदर चेंडू ब्लॉक स्वरूपाचा चेंडू एवढंच कोठून चेंडू काढला. एकच धाव. एक धावेने सध्याच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 36 या आकड्यावरती. शुभम सामोर. शुभम टू निखिल. आता मात्र सुंदर चेंडू होतो. खूप टप्प्याचा चेंडू. रनआउटचा चान्स नाही. जीवदान मिळतंय निखिल याला. मात्र एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतो पण प्रयत्न थोडासा फसलाय. या चेंडूवरती मिळते एकच धाव. एक पुढचा चेंडू शुभमचा. आता मात्र निखिलच्या बॅट मधून आलेला एक उंच फटका. षटकार. चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू. चेंडू समजला नाही निहार याला. चेंडू सरळ गेला ईश्वरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा हर्ष टू निहार. हर्षचा पुढचा चेंडू सामोर जातो निहार. आता मात्र फटका. दुसऱ्या फटक्यावर एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता पण प्रयत्न मात्र निहार. हर्षचा पुढचा चेंडू सामोर जातो निखिल. आता मात्र सुंदर चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू. एक शेवटी धाव मिळवण्यात दोन्ही फलंदाजांना यश मिळते. पाडाकरण करून मारा करतात. सामोर जातो निहार. आता मात्र निहारच्या बॅट मधून आलेला दोन फटका. क्षेत्ररक्षक करण्यात पाहूया घेऊन होते का मध्ये होता चेंडू घेऊन झालेला आहे. मात्र ओढतोच्या स्वरूपात एक धाव घेण्याचा प्रयत्न होता पण प्रयत्न नाकारतोय निहार. हर्षचा पुढचा चेंडू. आता मात्र एक लॉस स्वरूपाचा चेंडू फटका खोदून काढलाय. थोडस मिसफिट आपल्याला पाहायला भेटलं इथे. चेंडूवरती मिळतात 2 धावा. 2 धावांनी संघाची धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 50 च्या आकड्यावरती. संघाचा काही गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. निहार एक लेफ्ट हँड बॅट्समन. आता मात्र एक फटका मारलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात आहे. पाहूया झेल होते का. आणि झेल होते. संघाला लागलेला एक मोठा धक्का निहारच्या स्वरूपात. निहार मार्चकर बॅक टू द पवेलियन. सामोर जाईल तो निखिल. मात्र टप्प्याचा चेंडू. चेंडू सरळ गेला ईश्वरच्या हातामध्ये. पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळतंय तो निखिल. मात्र सुंदर चेंडू. टप्प्याचा चेंडू. विनोद टू निखिल. पाहूया विनोदचा पुढचा चेंडू. सामोर जातो निखिल. आता मात्र निखिलच्या बॅट मधून आलेला दोनचा फटका. चेंडू आहे सेफ झोन मध्ये. तिसरा थोडस फलंदाजांमध्ये ताळमेळ नाहीये. झाले 3 चेंडूवरती मिळतात टोटल 3 धावा.
थोडंसं मिसफिल्ड आपल्याला पाहायला भेटतंय. सामोर जायचं विनोद. मात्र पहिल्या चेंडूवरती फटका मारला फाईन लेगच्या दिशेने. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा देखील यशस्वीरित्या पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. सामोर जायचं देखील. मात्र सुंदर चेंडू. टप्प्याचा चेंडू समजला नाही. फलंदाजाला फलंदाज झालाय. रनआउट होण्याचा चान्स होता पण थोडंसं गोलंदाजाकडून अभिनंदनचा पुढचा चेंडू सामोर घालतो प्रगणेश. मात्र सुंदर चेंडू. टप्प्याचा चेंडू समजला नाही प्रगणेशला. प्रगणेश थोडंसं बीट झालाय परंतु थोडीशी धाव मिळवण्यात दोन्ही फलंदाजांना यश मिळत होतं परंतु रनआउट झालाय देखील आणि स्वतःला लागलेला मोठा धक्का निश्चित स्वरूपात. आता मात्र चेंडू थोडस लेगच्या बाहेर आहे पण अनुसार समोर जायचं प्रगणेश. आता मात्र प्रगणेशने मारलेले दूरच आणि लांब नसेल फटका. चेंडू गेला सरळ सीमा पार. चांगला चेंडू मला पाहायला भेटला. चेंडूची पिचिंग झाली आणि त्यानंतर फ्रॉम कलमन पहिला बॉल. यावेळी देखील घुटण्याचा एक तमाशात एक फटका केसाय जो होता बॅक रडारमध्ये चेंडू कट लागली. तुम्ही पुण्यात असा की इंडला यावेळी देखील येत नाहीये. पहिल्या मध्ये वारंवार चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. थोडासा डान्सिंग आउटचा घोषित करताना तुम्हाला पाहायला भेटतील या इनिंग मध्ये जे मोठमोठे स्पर्धा गाजवतात. दबावामध्ये ठेवायचंय. हा चेंडू खूप चांगला हाताला ऍड केली जाईल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं चित्रक्षण तुम्हाला पाहायला भेटेल. तर स्पर्धा त्यांनी गाजवलेत आणि आज वैभववाडी तालुक्यामधून आमच्या या गावामध्ये जो संघ दाखल झालाय आणि खूप चांगलं काम. खूप चांगलं पुन्हा एकदा बोलत ट्रॅकवरती मिस्टर नागेश. यावेळी देखील बॅकच्या फ्लो मध्ये आलाय चेंडू आणि तसा फ्लो मध्ये आला तसा लॉक ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चालवलं सेडी. त्यांनी पालतो प्रवेश नाही केला. प्रत्येक ज्यावेळी आलेत ना त्यावेळी काही ना काही काम केलं. यावेळी एक तुझा चेंडू होता तर दुसरा मात्र माझा असेल. खूप चांगला चेंडू फेकला जातो मिस्टर नागेशच्या माध्यमातून. षटक क्रमांक 1 ची सांगत आहोत. एका षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बोलते आतापर्यंत 13 धावा. एक गड्याच्या नोरवन चेंडू गतीमध्ये परिवर्तन. यावेळी फिल्डिंग झाली आहे. थर्ड बॅट रिझन मध्ये चित्रक्षक होता. फंबल झालाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. या चेंडूवरती 3 विकेट खूप गरजेचं आहे. सिंगल डबल त्याच्या माध्यमामध्ये खूप चांगले हातायला जातात. सुरेख चेंडू फेकला जातोय. हा देखील चेंडू थोडीशी स्लाईड देऊन खेळतो. त्यामध्ये डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन आहे. तर प्रत्येक गोलंदाजाला कितपत धावा तुम्हाला काढायचे. चेंडू हवे रक्षक चूक करणार नाहीये. तुम्ही तुवरकर बॅक टू दी पवेलियन. आनंदवाडीची असू दे, मिडबाऊची असू दे किंवा गोवा राज्यामधील अनेक साऱ्या स्पर्धा या खेळाडूने गाजवलेत. सिक्सर किंग या नावाने प्रसिद्ध देखील आहेत. आणि आज मात्र स्वतःच्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. आज मात्र पुन्हा एकदा ट्रॅक वरती बॅटची हलकीशी एज लागली. फाईन लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय.
आणि बघता बघता 2 धावा इकडे ऍड करण्यात येते म्हणजे 2 धावांनी टीमची धावसंख्या बोलते तब्बल 18 धावा आणि 18 ज्यावेळी आपल्या डोळ्यासमोर तो विराट कोहलीचे जर्सी क्रमांक 18 आपल्याला आठवते आणि 25 तारीखला थोडासा इन्स्टाचे फॉलोअर्स तब्बल 7 मिलियन फॉलोअर्स कमी करण्यात आले होते म्हणजे त्याची ताकद किती आहे हे आपल्याला पाहायला भेटते तेवढाच चांगला फटका तुम्हाला पाहायला भेटला अक्षरच्या पॅकमधून बाहेर करत येते एका डावाने टीम क्रिकेटच्या स्पर्धा भरवतात आणि तेच मंडळ यावर्षी देखील खूप चांगला आयोजन यावेळी देखील फ्लो मध्ये चेंडू आला आहे पण तो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू जाईल 2 धावांसाठी षटक क्रमांक 2 ची सांगत होते 2 षटकाच्या समाप्त वैभववाडी एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध पहिला बॉल गती बघा परंतु गतीवरती स्वार झाला नाहीये कारण बॅक साईडमध्ये चेंडू आलाच नाही तरी देखील चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स इंटू द बेस यस टुडे पहिल्या ओव्हर मध्ये 13 धावा आल्या होत्या दुसऱ्या ओव्हर मध्ये 8 धावा ज्यावेळी गती पाहायला भेटते हीच गती आहे वैभववाडी एक्सप्रेस हे नाव मला उगाच दिलं नाहीये त्यांना ते नाव दिलं होतं पुणे दाखवलं ट्रॅक वरती ज्यावेळी गती आहे परंतु समोर देखील कोण आहे अक्षय जाधवच्या बॅट मधून निघालाय लॉक ऑन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी शेअर तुम्ही शेअर बॅटल तुम्हाला पाहायला भेटते 1-13 तर दुसरा माझा असेल चेंडू फेकण्यात येत आहे डोळ्यांचे बापे लावते चेंडू ट्रॅव्हल होतोय रक्षकाच्या हातामध्ये ईशाने शिक्षक देखील आहेत तो क्रिकेट वरती खूप सारं प्रेम दुसरी धाव देखील चित्त्याच्या चपाईने पूर्ण करण्यात येते म्हणजे 2 धावाने टीमची धावसंख्या बसते आतापर्यंत अंतिम बॉल या ओव्हर मधील चांगला चेंडू खूप चांगला चेंडू परंतु क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एका टोळचा क्षेत्ररक्षक येतोय चेंडूची परती करतोय मैदानामध्ये 1 धाव ऍड करण्यात येते एका धावाने संघ बोलतोय स्कोर काढला 35 धावबलकावर दिला जातो मैदानाच्या आतमध्ये खूप चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला भेटते दोन्ही टीमचे जाधव लेफ्ट हँडर बॅटर मॅच ऑन लोअर चेंडू स्लोअर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन आणलंय नियम क्रमांक 8 चा शिक्का ठरला जातोय आणि धावा रोखण्याचं काम वैभवी टीमला करावं लागेल पाहायला भेटतोय मिस्टर अक्षय जाधव यावरती प्रेशर आहे ब्लॉक बॉल मध्ये खोदून काढलाय या चेंडूवरती एकच वाईड करण्यात येईल आणि स्ट्राइक एंडला तुम्हाला पाहायला भेटेल तो संघर्ष करत आतापर्यंत पोहोचलाय हा चेंडू खूप चांगला तुम्हाला डिलिव्हर करताना पाहायला भेटलाय फ्लोर वर चेंडू होता नियारच्या माध्यमातून करायला नियारला देखील माहिती आहे ही काही निश्चितच तारेवरची कसरत आहे देखील बॅटच्या फ्लो मध्ये चेंडू आला नाहीये पण त्यांना डिफ्लेक्ट झालाय चेंडू आणि तिकडे वाटलं होतं एकच धाव ऍड करण्यात येईल तिकडे टीमची धावसंख्या तुम्हाला स्कोर काढला पाहायला भेटेल आतापर्यंत 45 धावा यावेळी क्षेत्ररक्षक आणि ती चुकी केली आहे चुकीला माफी नाहीये चेंडू सीमा पार स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांकडे होत नाही पण तो चूक तुम्हाला सुधारायची असते ते सुधारायची संधी त्याला दिली आहे यावेळी ती संधी मी कशाला देऊ मला काय गरज आहे मी माझ्या टीम साठी खेळतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार अक्षय जाधवच्या बॅट मधून आपलं नाव त्याने केलंय परंतु यावेळी अक्षय जाधव तुम्हाला स्ट्राइक एंडला पाहायला भेटते होते चुका दुबारा देखील माहिती आहे हेच तर मी बोललो होतो ना आणि तेच मैदानामध्ये झालंय आणि प्रग्रेशला माहिती आहे की अक्षयचे वीक झोन कोणते आहेत आणि तोच चेंडू फेकला त्यांनी पाहिला चेंडू आदयला एकदा वाईड करण्यात आले म्हणजे आता तुम्हाला अक्षय जाधव स्ट्राइक एंडला आणि अक्षयच्या बॅक मधून अजून एक षटकार यावं अशी आहे म्हणजे टीम मेट्सला वाटतंय
म्हणजे समोर मी कसा मारू देऊ स्टँडिंग झाली आहे कारण एवढा वेग होता ना ज्यावेळी चेंडू पाहायला लागला त्यावेळी चालू स्पीड झाला जरा मैदानामध्ये जात त्वरित 12th मॅन सलमान क्रिकेट संघ आपला 12th मॅन मैदानामध्ये पाठवा कारण तीनही चेंडू तुम्हाला असेच फेकायचे अक्षय कदम स्ट्रायकिंग एंडला देखील वरती चेंडू यस इट इज वाईट बॉल पुढचा बॉल निर्देशा प्रचंड गती तुम्हाला पाहायला भेटते चेंडू फेकतोय 7-6 अजून देखील तुम्हाला 100% मैदानामध्ये द्यावे लागतील शुभम तुम्हाला पाहायला भेटेल केलाय शुभमने आणि त्यावेळी कल्पना विकेट शेला मला वाटतं शुभमलाच भेटला होता आणि तोच बॅटर तुम्हाला पाहायला भेटतोय परंतु यावेळी तुम्हाला गती पाहायला भेटते प्रचंड गती त्याचमुळे की काय देखील तुम्हाला पूर्ण करताना पाहायला भेटते लेग बायच्या स्वरूपाचे 3 धावा माहिती नाही विकीने परंतु मैदानाच्या बाहेर अनेक सारी कामं केली चांगला चेंडू या चेंडूवरती काय झालंय डॉट बॉल आलाय 5 चेंडू 3 धावांची गरज प्रेशर तुम्हाला पाहायला भेटतोय काय होईल या मॅच मध्ये आहे का या देखील पॅडला चेंडू आढळतोय दोन धावांची गरज षटकार येईल का षटकार तर नाही आलाय परंतु चेंडू जातोय 1 बॉल चेंडू सीमा पार आर पार 4 धावांसाठी एकच मिनिट हाणलं असेल वैभवडे या टीमसाठी परंतु तुम्ही आमच्या स्पर्धेमध्ये आला अनेक सारे सामने देखील तुम्ही जिंकला सेमीफायनलचा प्रवेश तुम्ही खूप चांगला केला दमदार खेळलात परंतु अंतिम टप्प्यामध्ये थोडीशी चूक राहिली आहे आपण आमच्या स्पर्धे